श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कापूस कसा सोलायचा आणि सोलल्यानंतर कसा पिंजायचा, पांढरा शुभ्र कापूस कसा दिसतो ते मी दाखवणार आहे. त्यासाठी मी एका प्लेटामध्ये हा कापूस घेतलेला आहे. आता कसा सोलायचा कसा पिंजायचा ते मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, हे सगळ्यात अगोदर हे कापूस घ्यायचा आहे आपल्याला आणि यामधला जे कचरा असते ते काढून टाकायचं आहे. कचरा काढल्यानंतर असा आपला कापूस कसा पांढरा शुभ्र दिसतो, नाहीतर हे असं काळं 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 दिसतं सगळ्या कापसाला. ते असं ठेवायचं नाही, देवाला ते चालत नाही. एकदम स्वच्छ पांढरा शुभ्र कापूस आपल्याला घ्यायचा आहे. आता कसं सोलायचं बघा. असं करून त्यामधली सरकी आपल्याला बाजूला काढायची आहे. असं करायचं आहे आणि अशी सरकी आपल्याला बाजूला काढायची. खूप छान दिसतो, पांढरा शुभ्र कापूस दिसतो. फक्त आपण व्यवस्थित त्याचा कचरा काढून स्वच्छ करून घ्यायचे आणि पिंजायचे छान. आपण कितीही कचरा काढला तर मध्ये मध्ये कुठे कचरा असते ते आपण काढून टाकायचं दिसल्यावर. हे असं पिवळं पिवळं असलेला कापूस ते घ्यायचा नाही. भगवंताला स्वच्छ करकरीत आणि पांढरा शुभ्र कापसाच्या वाती, वस्त्रमाळ असं करायचं आहे. आपण कसे स्वच्छ कपडे घालतो, साबण लावून डाग पडला तर धुतो आणि शुभ्र शुभ्र घालतो, तसंच देवाला पण कचरा ठेवायचा नाही. हे असं मी सगळी सरकी काढून घेतलेली आहे. आता ह्याला आपल्याला असं पिंजायचं आहे. बघा कसं दिसतं आता. कुठे जर असं काळा कचरा काही दिसलं तर काढून टाकायचं आहे आपल्याला. थोडासुद्धा कचरा ठेवायचा नाही. असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे हा कापूस आपल्याला वाती करायला, वस्त्रमाळ करायला एकदम असं गुठळ्या गुठळ्या दिसणार नाही, स्वच्छ दिसणार आहे आणि सगळी गुठळी गुठळ्या अशी मधली निघून जाणार आहे. बघा कसा दिसतोय पांढरा शुभ्र कापूस. दिसते की गुठळ्या गुठळ्या दिसायला का बघा. किती स्वच्छ आणि छान पांढरा शुभ्र कापूस आपला वाती करण्यासाठी, वस्त्रमाळ करण्यासाठी तयार आहे. आता मी थोडं सोलून दाखवते तुम्हाला अजून. सरकी काढून ही अशी सरकी काढायची. आपण सोलल्यावर बघा हे असं कापूस दिसतो आणि पिंजल्यावर कसा दिसतो बघा. हे बघा, हे अशा गुठळ्या 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 दिसतात. आणि कापसाला चिटकून जे राहते ना काळं काळं असं बाहेर येते. आपण कितीही कचरा काढला तर त्याच्यासाठी आपण सोलताना सुद्धा कुठं दिसलं तर लगेच काढून टाकायचं काळं काळं. त्या सरकीचं ह्याला चिटकून येत असतं. हे असं गुठळ्या गुठळ्या दिसते. आपण सोलल्यावर कापूस असा राहतो आणि पिंजल्यावर असा दिसतो पांढरा शुभ्र.
त्याच्यासाठी ह्याला असं पिंजायचं आहे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आता हे बघा किती सुंदर दिसतं पिंजलं की. बघा कापूस किती छान वाटायला. अशा प्रकारे आपल्याला कापूस सोलून पिंजायचा आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हा कापूस सोललेला आहे. कसा दिसतो पांढरा शुभ्र बघा. सरकी काढून घेतलेली आहे, कचरा काढून घेतलेला आहे. अशाच प्रकारे तुम्हाला सोलून घ्यायचं आहे आणि भगवंताला वाती आणि वस्त्रमाळ जे काय करायचं ते करू शकता. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.